श्री स्वामी समर्थ सगळ्यांनी. तर आज घरच्या घरी सॅरलॅक कसं बनवायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात आधी मी तर इंद्रायणी तांदूळ 1 वाटी घेतलं, अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी मसुरा डाळ आणि काजू बदाम घेतला आहे आणि त्यामुळे थोडं जिरं आणि थोडं ओवा. जिऱ्यामुळं चांगली चव येते आणि ओव्यामुळं पोट वगैरे गॅस धरत नाही, त्यामुळं टाकलं आहे. आणि त्यानंतर मंद आचेवर चांगल्याला भाजून घेतलं लालसर होईपर्यंत. आणि हे आपल्याला 6 महिन्याच्या पुढील बाळाला द्यायचं आहे. आणि माझं बाळ कंटिन्यू खातं, त्यामुळे इथे मी जास्तच करून ठेवत आहे. हे गार केल्यानंतर लगेचच ह्याला दळून घेतलं ह्याच्यामध्ये मिक्सरमध्ये. एकदम बारीक पेस्ट करायची आहे ह्याची, पावडर एकदम बारीक करायची आहे. अजिबात कणी वगैरे राहता कामा नये. मी पावडर करून घेतली आणि लगेच चाळून पण घेतलं, कारण कणी वगैरे अजिबात राहता कामा नये त्यामुळं. आणि लगेच डब्यात एका पॅक करून ठेवलं. लगेच मी ते करायला घेतलं, 2 चमचे पावडर टाकली आणि अगदी अर्धी वाटी पाणी टाकलं आणि छान असं फेटून घेतलं, कारण ह्याच्यामध्ये गुठळ्या राहता कामा नये, नाहीतर गाठी वगैरे तशाच राहतात. त्यानंतर मस्त असं उकळू वगैरे मारून घेतली, त्यात थोडंसं दूध ॲड केलं आणि लगेचच समजला खायला घेतले. आणि समजसुद्धा खूप आवडीनं खात होता. त्याला एक तर छान वाटत होतं खायला. तो कायमच खातो, पण आता एकदम आवडीनं खात होता, कारण यामध्ये मी पहिल्यांदाच जिरं आणि ओवा टाकलेला, त्यामुळे चव पण चांगली आली. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय.